राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी स्वतःचं एक वेगळं काम आहे. त्यांचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लढण्यास इच्छुक आहेत. पण भाजपाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी एवढे काही आपोआप होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळावी आणि त्यामुळं पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या काही महानगरपालिकेत अजितदादा आपली वेगळी लढण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मित्र पक्षाची त्या ठिकाणी मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. शिवसेना आणि भाजप म्हणूनच पुढे जाताना दिसतंय. नाही, खरं तर महाराष्ट्रामध्ये भाजपा शिवसेना महायुती करण्याचा निर्णय झाला आहे. तसे संकेत आम्ही सर्व महानगरपालिकेच्या आमच्या पदाधिकारी दिले आहेत. आमचे भारतीय जनता पार्टीचे 5 पदाधिकारी, शिवसेनेचे 5 पदाधिकारी, सर्वात 29 महानगरपालिकेमध्ये आम्ही ही युती करतो आहे. राहिला प्रश्न महायुतीचा, 13 पक्षाचा, अजितदादासहित बाकी पक्षाचा, तर आम्ही या ठिकाणी काही चर्चा केल्या आहेत, अजितदादाशी चर्चा केल्या आहेत आणि चर्चेमध्ये अजितदादाची म्हणणं हे होतं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणणं हे होतं की राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी स्वतःचं एक वेगळं काम आहे. त्यांचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लढण्यास इच्छुक आहेत. पण भाजपाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी एवढे काही आपोआप होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळावी आणि त्यामुळं पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या काही महानगरपालिकेत अजितदादा आपली वेगळी लढण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आम्ही मित्रपूर्व लढण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि एकच आम्ही या ठिकाणी पाळणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये मित्र पक्षाची त्या ठिकाणी मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. पण विदर्भ, मराठवाडा, मुंबई, कोकण वगैरे भागामध्ये महायुती होणार आहे आणि तशी तयारी आम्ही केली आहे.